मला खरंच खूप वाईट वाटतंय. म्हणजे डिंपल ज्या प्रकारे तुमच्याशी वागली, मी पुन्हा एकदा तिच्या वतीने तुमची माफी मागतो. अहो डॉक्टर, तुम्ही कशाला माफी मागताय? तुमची काय चुकी आहे? ती तुमच्याबद्दल जे काही बोलली ना, त्याचा खूप राग आलाय मला. नाही हो, मी काय फार मनावर घेत नाही. म्हणजे मी रागात नकळत तिला काही बोललो असेल, त्याचा राग तिने मनात ठेवलाय. हा, राग शांत झाला की होईल शांत. आपण मोठ्या मनानं माफ केलं पाहिजे. नाहीतर काय, माणसं पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात. डॉक्टर, तुम्ही किती मोठ्या मनाचे आहात. किती सहज माफ केलं तुम्ही. आता प्लीज तुम्ही मला देव माणूस वगैरे काही म्हणू नका. मी खूप साधा सुद्धा माणूस आहे. तुम्ही आहातच आमच्यासाठी देव माणूस. हे बघा, मी पैसे आणलेत. तुम्हाला माहितीये, आज यांनी स्वतःहून मला पैसे दिलेत. काय सांगता? म्हणजे कसं शक्य आहे हे सगळं तुमच्यामुळे शक्य झाले. तुमचे आभार कसे मानू ना हेच कळत नाहीये मला. डॉक्टर, तुमच्यामुळे जर माझा संसार असा सुखाचा होणार असेल ना, तर तुम्ही म्हणाल तसं वागेन मी. तुम्ही सांगाल ते करेन. मी सांगेन ते करावंच लागेल. पण माझ्यामुळे तुझा संसार सुखाचा झाला तर माझा काय फायदा? डॉक्टर, तुम्हाला माहितीये, मला कधी वाटलंच नव्हतं की माझ्या नवऱ्याला कोणी सुधरवू शकेल. पण तुम्ही सुधरवलं तर. अहो, तुम्हाला तर माहितीये, मला कोणाचं दुःख बघवत नाही. तुमच्यासारखी माणसं फार कमी असतात हो या जगात. म्हणजे ज्यांना पैशाचा कसलाच मोह नाही, स्त्रीचा आदर करतात, निस्वार्थीपणे सगळ्यांची मदत करतात. डॉक्टर, तुम्ही माझे मित्र आहात ना, याचा खूप अभिमान आहे मला. बरं, ते तुम्ही पैसे आणले ते द्या. म्हणजे काय, मी लवकरात लवकर त्याचे डबल करेन. हो, हे घ्या. बरं, मी निघते. गावातली कामं पण पूर्ण करायची आहेत ना. हो, ये. मग डॉक्टर, आज किती रुपयाला गंडा घातला त्या बायाला? ते काय पण असू द्या, पण जोपर्यंत तुम्ही मला पार्टनर म्हणून घेत नाही ना, तोपर्यंत मी तुमची कुठलीच कामं होऊन देणार नाही. ध्यानात ठेवा. हा, पैसे पाहिजेत ना? हा. हे घे, खा खा. ठीक आहे, अजून द्या. खा. अजून पाहिजे? धर, धर, धर. खाली. तुला मागच्या वेळेस सांगितलं होतं ना, माझ्या वाट्यात आडवं यायचं नाही म्हणून. कशाला काड्या करतेस? तुला डिंपल, मी शेवटचं सांगतोय, तुला मी पार्टनर म्हणून सोबत घेऊ शकत नाही. तू जितकी माझ्यापासून लांब राहशील ना, तितकंच तुझ्यासाठी चांगलं आहे. कळलं? हे बघ, पुन्हा जर का माझ्या किंवा त्या नीलमच्या वाट्याला गेलीस ना, जीव गेला तुझा. आणि तुला जर का खरंच अक्कल असेल ना, तर इथून पुढे माझ्यापासून लांब राहशील. चल निघ. घ्या, एकदाचा जीव घ्या माझा. मी तरी एकदाच मर, पण नाही तुम्हाला तडपून तडपून मारला ना, तर डिंपल नाव नाही लावणार मी. हा सर्व पैसा माझ्या हातून निसटण्याच्या आधीच मला इथून घेऊन जावं लागणार. एवढे पैसे कुठे घेऊन चाललाय? काही महत्वाचं काम आहे का? आणि तुम्ही सांगितलं नाही मला घरात एवढे पैसे आहेत ते. काय झालं? काय टेन्शन आहे का? मला सांगा, आपण दोघं मिळून दूर करूयात. अहो अहो
काहीतरी बोला. अहो अहो ते पैसे घेऊन कुठं चालला ते तरी सांगा. अहो अरे देवा, एवढे पैसे घेऊन कुठं निघाले असतील हे? डॉक्टर सारखे बोलत होते ना, एवढ्या पैशाने काय होणार आहे, एवढ्या पैशाने काय होणार आहे. आता बघा एवढा पाऊस पडलाय पैशांचा. डॉक्टर एवढे पैसे बघून लय खुश होणार आहे. आता लवकरात लवकर आहे ना पतपेढीचं काम सुरू झालं पाहिजे. आहे बघ तू म्हणायचीस ना नाम्या, तू एक दिवस लय मोठा माणूस होणार आहेस. आता पळून गेलेली बायको आहे ना माझी, ती पण जिथं कुठं असेल ती समज सोडून येते की नाही बघ. तिचा आहे ना असा जळफळाट होणार आहे. नाम्या 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 मला वाचू, नाम्या मला वाचू. वाचीव. अरे गावात कोणी बी कुणाला मारत असेल तर त्यो तुझ्याकडे येतो वाचीव करत. तू का आलायस वाचीव करत? कोण आलंय बरं? कुठला पेलवानी? अरे पहिलवान नाही, ते घरचंच मुंगास आहे. त्यो माझी बायको आहे. हे रवीने तुमचा आता जीवच घेणार आहे मी. तो तुम्ही बाजूला हो, तुम्ही समोर या. वहिनी थांबा, तुम्ही मला मारताय वहिनी. काय झालंय काय एवढं चिडायला? चिडू नको तर काय करू? माझा समजा दागिना घालवलाय यांनी. दिलते की परत काय दिलं व? दागिन्याच्या नावाखाली नुसते कानातलं दिलं या, आणि दिलं की म्हणताय वय तुम्ही बाजूला व्हा. आणि एवढंच नाही, अहो होता नव्हता तेवढा समजा पैसा त्या डॉक्टरांच्या पुतळ्यावर खर्च केला या. रवीने हे काय समोर येऊन बोला की माझ्याशी या. तिथूनच हे काय करता या. आणि एवढं थांबलं नाही, पण मी तुमच्याकडे डबल करायला ह्यांच्याकडे पैसा मागितला तर हात वर करून उभं राहिले ती. आणि म्हणतात कसं नामेवर माझा काडीचा पण विश्वास नाही म्हणून. असं म्हणला वहिनी याला हाना. तुम्ही काय करा, याला हाणत अख्ख्या गावात फिरवा. नको नाम्या. अरे ऐक की माझं. अरे कसं वाटेल ती पहिलवान बायकोच्या हातचा लाटण्याचा मार खातोय. आधी मला सॉरी म्हण. बर ए माझ्या जिगरी दोस्ता, सॉरी बर का. तुझं म्हणणं मला पटलंय. तुझ्यावर माझा 100% विश्वास आहे. बस वहिनी थांबा. काय तुम्ही सारखं मला थांबते. हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला पैसे देतो, त्याचे पैसे तुम्ही डबल करा. मग माझे पैसे मला तुम्ही परत करा. आणि म्हणजे डबल केलेले पैसे आहेत की नाही त्याचे परत डबल करा. त्याचे परत डबल करा. एवढे पैसे होतील बघा. याला दुसती म्हणते ती. आणि तुम्ही बघा, तुम्ही घरीच या. मग तुम्हाला दाखवते काय असतंय ती. तुम्ही घरीच यावं. दादा सांगायला लागले मला. असू दे. दोस्ता लगा जिगरी दोस्त आहेस तू माझा. माझा जीव वाचवलास. ये हे थांब, तुला विश्वास नाही ना माझ्यावर? विश्वास नाही ना? आता बघ ना, आम्ही काय चीज आहे तो एक का डबल. 2 आणि 2 4 4 झाले 8. 8 16 32. पण ह्यो पैसे डबल कसा करतोय? मंगले, अगे मंगले, आता काय मेलो चहा देणार आहेस का? जरा दम निघत नाही का हो तुमच्याच्यानं? दिसत नाही का मी झाडून काढते ती? हा बया, काय करायचं ह्यांचं? ह्यांना सारखा चहा प्यायला पाहिजे आणि तुमच्या लेकाला सारखी दारू ढोसायला पाहिजे. मग कशाला जाऊन देतीस? माझ्या सारखीनं चांगलं त्याला धरून त्याच्या तोंड चेचलं असतं आणि त्याची दारू सोडवली असती. साधा नवरा तुला मुठीत ठेवता येईना. आत्या, तुम्ही दोन्ही बाजूनं बोला बर का. ती वाईज माझ्या बाजूनं बोललो की म्हणायचं बायकोचा बैल आहे, आणि मी त्यांच्यावर आवाज चढून बोललो की आबाळ कोसळल्यागत शिव्या घालता मला. अगं मग दोघं एकमेकाचं मुख घेत बसा. मला काय करायचंय? मला चहा दे म्हणजे झालं. हा, ही बरं आहे तुमचं, ही चांगलंय. हा, घरात आग का लागना, तुम्हाला चहा मिळाला पाहिजे. मग तेवढं बी होईना तुमच्याच्याने. कशाला जीव पाळल्यात? माझ्या काळात मस्त मी सगळ्यांचं केलंय. माझा आता बसून खायचं दिवस आहे. तू मला 5 मिनिटाच्या चहा देऊ नको, मग बघते मी तुझ्याकडे. अयो, ही म्हातारी दारातच आहे. नामा भाऊजी, अहो ही काय आलं तर लगेच चालल्यात. बोला की काय काम होतं? आता ह्या नाम्याचं काय गटुळ पुरलंय का काय इथं वाड्यात? कुणाला माहिती का बायको इथं इथे तिला भेटायला येतोय सारखा पालता पडला इथं वाड्यात. ए म्हातारे, अगं माझं लग्न झालंय, माझी बायको पळून गेली, अख्खं गाव विसरला असेल. तुलाच का उचके लागतात ग? तुझी तिकडं बायको पळून जाऊ दे, नाही तर तुझी 10 लग्न होऊ दे. मला काय करायचंय? तू इथं वाड्यात कशाला येतोय ते सांग मला पहिलं. कमंगणी कारण ना काय महत्वाचं काम काढलं? लय महत्वाचं काम आहे. आपण जरा बाजूला जाऊन बोलू.
बोल. डॉक्टर, मी लय मस्त जागा बघितली आपल्या पतसंस्थेसाठी आणि एकदम मोक्यावर जागा आहे बघा. फक्त लवकरात लवकर व्यवहार करावा लागेल, नाहीतर जागा हात न जाईल. तू बघितली होय, व्यवस्थित आहे ना? एकदम मस्त आहे डॉक्टर. प्रॉब्लेम एक आहे, ते जागेच्या मालकाला आहे ना लवकर व्यवहार करायचा, म्हणजे त्याला घाई झाली. आणि जागा बी अशी आहे ना की त्याच्या मनाने पैसे बी कमी आहेत. त्यामुळे तुम्ही सांगा आता करायचे का? थांब, मी आलो. थोडेच पैसे शिल्लक राहिले. हरकत नाही, तो जयसिंग लवकरच आणून देईल. नाम्या, हे घे पैसे, व्यवहार पूर्ण करून टाक. हो चालेल, पण डॉक्टर ते जमिनीचा व्यवहार माझ्या नावावर करायचा की तुमच्या नावावर? जमीन माझ्याच नावावर कर आणि त्यावर जी आपण पतसंस्था उभारणार आहे ती तुझ्या नावावर करू. अरे साधी गोष्ट आहे नाम्या, जमीन जर माझ्या नावावर असेल तर माझ्या गुरूंचा आशीर्वाद भक्कम असेल ना. होय होय चालेल, गुरूंचा आशीर्वाद तर पाहिजेच. खरंय खरंय. डॉक्टर, ते आपण गावातल्या लोकांचे पैसे घेतलेत ना डबल करायला, तर त्यांना त्यांचे पैसे दिले पाहिजे. काय त्यांचा विश्वास बसना झाला. अहो त्यांचाच काय, बजाचा पण विश्वास बसत नाही आता. नाम्या, अरे लोकांचा विश्वास कमवण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. थोडा वेळ जाऊ दे, लोक विश्वास ठेवतील. सध्या मी काय सांगितलं तिकडे लक्ष ठेव. तो खूप मोठा माणूस होणार आहे, खूप श्रीमंत माणूस होणार आहे. आईचं स्वप्न पूर्ण करायचे की नाही तुला? होय डॉक्टर. चला कामाला लागा मग. येतो. काय आता ही नवीन भानगड आहे डॉक्टरांची? काय म्हणालं होतं डॉक्टर की ते त्यांच्या नावावर जमीन घेणार आहे आणि नाम्याच्या नावावर पतपेढी. आता ही पतपेढीचं नवीन भानगड कुठून आली? काहीतरी भानगड नक्कीच आहे. काहीतरी डोक्यात शिस्त आहे डॉक्टरांच्या. पण काय शिस्त आहे नक्की? हा डॉक्टर, तुमचा नक्की काय प्लॅन आहे ना, तो बरोबर मी शोधून काढी आणि मला पार्टनर म्हणून घ्यायला लावी. रात्र होत आली आहे तरी हा जयसिंग अजून कसा नाही आला? माझं म्हणणं तर त्याला पटलं होतं, मग एवढा का उशीर लावतोय तो? माझे पैसेही संपत आले. काहीही करून त्याने आज आलंच पाहिजे. त्या जयसिंगला आज यावंच लागेल. डॉक्टर, डॉक्टर, ही घ्या दानपेटी आणि ही किल्ली. म्हणजे आता कसं तुमच्या गुरूंसाठी आलेले पैसे तुमच्याच ताब्यात राहतील, कुणी हात बी लावणार नाही. वा वा मंगलताई, छान मोठं आणि चांगलं कार्य केलंय तुम्ही. मी तुमच्या सुखासाठी माझ्या गुरूंकडे प्रार्थना करेन. हा, ही म्हणजे कसं आहे, कावळ्यानं गायसाठी आशीर्वाद मागितल्या गत आहे. पायाखाली जळतय आणि डोंगरी इजवायला पळतय. तू बघ तुझं आमच्यासाठी आशीर्वाद मागतय. आत्या, आज मला कळू देच, तुम्हाला काय अडचण आहे व डॉक्टरांची? डॉक्टर ना कुणाच्या आद्यात ना मध्यात. एखादा माणूस बोलत नाही म्हणून एवढं उरकायचं असतंय वय? तो राक्षस इथं माझ्या वाड्यात राहतो, तो मला इथं नाही पाहिजे. त्याला इथं जायला सांग. तर सांगते की ह्यांना जायला, म्हणजे ही उद्या इथनं जातील, मग आपण बसू गावात तुकडं मागत फिरत. ताईसा, आप शांत रहिए. त्यांना मला वाईट बोलून शिवाय देऊन जर का आनंद मिळणार असेल तर मिळू दे, मी त्यांना अडवणार नाही. काय ज्याचा त्याचा आनंद ज्याने त्याने आपापला शोधावा. तर आलाय मोठा, दिसायला भोळान बायवर डोळा. तुझी सगळी कारस्थानं मला माहितीये. तुझ्या नॉनशेजचं झालं वाटोळ, तुझ्या पालखीचा निघाला धूर तुझ्या. अवत्या, ताईसाहेब आप शांत रहो. हे घ्या, त्यांना बोलायचं बोलू द्या, तुम्ही नका तिकडे लक्ष दे. तुमच्या एवढं यांचं बी मन चांगलं असतं ना
तर घरात शांतता राहिली असती आमच्या. डॉक्टर, अहो लय आनंदाची बातमी आहे. जमिनीचा व्यवहार झाला आपला. आत्ताच टोकन देऊन आलो. ते उद्या वकील येतील सही घ्यायला. वा 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 नाम्या, छान काम केलंस. मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती. थँक्यू डॉक्टर. ते उद्या आहे ना 10 लोक अजून येणार, त्यांचे पैसे डबल करून द्यायचे. तर कधी येऊ पैसे घ्यायला? आता याला काय सांगू, माझ्याकडे पैसाच उरला नाहीये. मी कसे करणार पैसे डबल? तो जयसिंग आला नाही तर लोकांचे पैसे कुठून द्यायचे बरं? वाट लागेल माझी. काहीतरी करायला हवं. डॉक्टर अहो, बोला ना काहीतरी. कधी येऊ पैसे घ्यायला? नाम्या, माझी ध्यान करायची वेळ झाली. आपण नंतर बोलूयात. एवढे पैसे घेऊन कुठे गेले असतील हे? नवीन बिझनेस तर सुरू करत नसतील ना? नाही, एवढे पैसे नाहीत गुंतवणार. मी काय आज ओळखते का त्यांना? बायकोपेक्षा पैसे जास्त जपतात ते. आले वाटतं, पण एवढ्या लवकर? अरे डॉक्टर, तुम्ही? का मी आलेलं आवडलं नाही वाटतं तुम्हाला? तसं नाही, बसा ना. तुमचे मिस्टर नाही दिसत. काय माहिती कुठे गेलेत. तुमच्यासाठी चहा ठेव? नाही नको चहा नको. डॉक्टर, तुमचं आणि यांचं काही बोलणं झालं होतं का हो? कशाबद्दल? म्हणजे काही प्रॉपर्टी खरेदी करण्याबद्दल किंवा बिझनेस बद्दल? नाही हो, नाही काहीच नाही. पण असं का विचारताय? हो, बॅग भरून घरातले सगळे पैसे घेऊन गेलेत ते. मी विचारलं तर मला काहीच बोलले नाहीत. ते एवढे पैसे घेऊन कुठे गेलेत काय माहिती. काय? हो ना. म्हणजे हिचा नवरा माझ्याकडे पैसे न आणतात दुसरीकडेच कुठेतरी लपून ठेवतं वाटतं. नाही असं नाही झालं पाहिजे. डॉक्टर तुम्ही इथं? हा हो, तुम्ही परत पिऊन आलात? तुम्हाला सांगितलंय ना असं पिऊन येत जाऊ नका म्हणून. कपास आपशे कोणी? तुझी लायकी तरी आहे का ग माझ्याबरोबर बोलायची? अहो काय बोलताय, समोर डॉक्टर आहेत याचं तरी भान ठेवा. अगं त्यांना पण कळू दे की तुझी काय लायकी आहे ती. ते अक्कल आपशे कोणी? अगं मला लाज वाटते तुला बायको म्हणून बोलायची. जा मला पाणी घेऊन ये पियाला. डॉक्टर, ते तुम्ही मला सांगितलेलं की तुमच्या पैशावरची कुणातरी वाईट नजर आहे म्हणून. ये जयसिंगराव, तुम्ही जे पैसे लपवले ते व्यवस्थित ठिकाणी लपवलेत ना? एकदम सुरक्षित ठेवले तुम्ही. कोणाची वाईट नजर पडणार नाही ते अशा ठिकाणी ठेवले. वा, चांगलं केलं. कुठे ठेवले सांगा, म्हणजे काय मी तुम्हाला सांगू शकतो ती जागा अपशकुनी नाहीये ना, किंवा ती जागा सुरक्षित आहे का वगैरे. कुठे ठेवले? ठेवलेच मी पैसे एकदम सुरक्षित ठेवले. हा तेच, कुठे ठेवलेत? ठेवलेत मी सुरक्षित ठेवलेत. जयसिंगराव, व्यवस्थित ठेवलेत मी. कुठे ठेवलेत? मी ठेवलेत पैसे. अरे कुठे ठेवलेत? माझ्याकडे तरी द्यायचेच ना जयसिंगराव. हा पण प्लॅन फसला माझा. नाही तो असा फसून नाही चालणार. काही झालं तरी याचे पैसे मला मिळायलाच पाहिजे. ते माझ्याकडे आलेच पाहिजे.
आता जर गावातल्या माणसांना त्यांचे डबल झालेले पैसे दिले नाहीत तर गावकरी गोंधळ घालतील, परत डबल करायला पैसे देणार नाहीत आणि मला या गावातून रिकामा हातानेच परत जावं लागेल. नाही 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 नाही, मी तसा नाही जाणार. पैसा पाहिजे, पैसा पाहिजे मला.